Prakshapti Burbure, standing in front of you to express my views on today's occasion. I am learning in class 9th in St. John's High School, Hinganghat. बोधिसत्व बा भीमाच्या आचाराला वंदन माझे, बोधिसत्व बा भीमाच्या आचाराला वंदन माझे, सम्राट अशोकाच्या धम्म प्रचाराला वंदन माझे. मंदिरात ठेवले नाही कधीच पाऊल ज्यांनी, मंदिरात ठेवले नाही कधीच पाऊल ज्यांनी, अशा त्या महामानवाला वंदन माझे, अशा त्या महामानवाला वंदन माझे. आजच्या 14 एप्रिल निमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, स्पर्धक आणि श्रोते, आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आणि आपल्याला माहिती आहे की 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. फक्त आपल्या देशातच नव्हे तर 102 देशांमध्ये आपल्या बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येते. Dr. Bhimrao Ramji Ambedkar was an Indian jurist, economist and a social political leader who headed the committee of drafting the Constitution of India. जेव्हा आपण आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेतो तेव्हा त्यांना फक्त अस्पृश्यांचे नेते एवढेच लेखले जाते, पण त्याहूनही जास्त त्यांचे कार्य अस्पृश्यांसाठी नव्हेच तर देशातील संपूर्ण समाजासाठी आहे असे आपण जाणून घेतले पाहिजे. We know that today's topic is fundamental rights in our constitution. So, constitution is a supreme law of the nation. Constitution is a basic set of fundamental rights or duties under which a country is governed. So, the first right we have is right to equality, which means समानतेचा अधिकार किंवा समानतेचा हक्क. We know that every person is equal before law. Rather, it is the president or prime minister or a middle class person. जर तो एक राष्ट्रपती असेल किंवा पंतप्रधान असेल किंवा देशातला एक मिडल क्लास राहणारा व्यक्ती असेल, प्रत्येक व्यक्ती हा कायद्यापुढे समान आहे आणि कायदा त्याचे रक्षण समानतेने करेल. देशामध्ये राहणाऱ्या कुठल्याच व्यक्तीचे भेदभाव होणार नाही, अस्पृश्यता ही नष्ट झालेली आहे असे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकार यामध्ये सांगितलेले आहे. नंतर आपल्याला मी एक कथा सांगते. तर एकदा एका राजदरबारामध्ये एक मंत्री येतो राजाचा आणि तो म्हणतो की राजे मी माझ्या स्वप्नामध्ये काल तुमच्या पूर्वजाला बघितले. तो राजा चकित होतो आणि म्हणतो, अरे माझे पूर्वज तुझ्या स्वप्नामध्ये कसे काय? तेव्हा तो मंत्री म्हणतो की तुमच्या पूर्वजांनी मला सांगितले की आपल्या राजदरबारामध्ये राजमहालामध्ये एक असे गुप्त खोली आहे ज्याच्यामध्ये सोन्याचे दागिने ठेवले आहे, पण ते सोन्याचे दागिने त्याच व्यक्तीला दिसतील जो लबाड नसेल, ज्याचे आचरण पवित्र असेल, जो नेहमी सत्य बोलत असेल. तर ते मंत्री आणि राजे जातात आणि बघतात की खरंच आपल्या राजमहालामध्ये दागिने आहेत की नाही. तेव्हा राजा म्हणायला जातो की अरे मला तर हे दागिने दिसतच नाही आहेत. पण तेवढ्यात मंत्री काय म्हणतो, राजा तुम्हाला दिसेल दागिने आहेत, पण ते फक्त त्यालाच दिसणार जे कधीच खोटं नसेल बोलत, जे नेहमी सत्य बोलत असेल. तर मग त्याच्या राजदरबारामध्ये पूर्णकडे अशी दवंडी दिली जाते की आज आपले राजा हे नवीन दागिने घालून फिरणार आहेत, पण ते दागिने त्यालाच दिसणार ज्याचे आचरण पवित्र असेल, शुद्ध असेल, जे नेहमी सत्य बोलत असेल. तर एक लहान 5-6 वर्षाचा मुलगा असतो आणि तो मुलगा काय म्हणतो, तो त्याच्या राजाला बघायला खूप उत्सुक असतो. तो त्याच्या वडिलांसोबत बाजारामध्ये असतो. तेवढ्यात राजा येतात आणि तो त्या राजाला बघून म्हणतो, अरे हा राजा तर सोन्याचे दागिने घालूनच नाहीये, अरे हा राजा तर सोन्याचे दागिने घालूनच नाही आहे. तर तेवढ्यात त्याचे वडील त्याचं तोंड बंद करतात आणि म्हणतात, कुणालाही सत्य सांगू नकोस, कुणालाही सांगू नको की आपल्याला राजाचे दागिने दिसत नाही आहेत. तर याचा अर्थ काय होतो,
आपण कुणालाही त्याचे मत मांडण्यापासून किंवा सत्य सांगण्यापासून थांबवू शकत नाही. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आताही मी तुमच्या समोर बोलतीये कारण की माझ्याजवळ सुद्धा तो अधिकार आहे. आय हॅव द राईट टू फ्रीडम टू एक्सप्रेस माय व्ह्यूज इन फ्रंट ऑफ यू. नंतर 1949 मध्ये औरंगाबाद इथे डॉक्टर बाबासाहेबांनी एक वाक्य म्हटलं होतं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे हे त्याला प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बघा किती महान आहेत बाबासाहेबांचे विचार. ते आजही आपल्यापर्यंत जिवंत आहे. आजही आपल्या देशामध्येच नव्हे तर पूर्ण बाहेर देशात म्हणजे परदेशात सुद्धा त्यांचे विचार जिवंत आहेत. बाबासाहेबांनी अशा सोप्या शब्दामध्ये आपल्याला शिक्षणाची माहिती दिली आहे. वन ऑफ द फंडामेंटल राईट वी हॅव इज कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक धर्मातील कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल, कुठल्याही त्याचं जेंडर काही असेल, तो स्त्री असेल पुरुष असेल, तरीही त्याला शिक्षण घेण्याचा हा अधिकार आहे. त्याला त्याचे ट्रेडिशन्स, त्याची परंपरा फॉलो करण्याचा अधिकार आहे, असं या फंडामेंटल राईटमध्ये म्हणजेच या मूलभूत अधिकारामध्ये सांगितलेलं आहे. नंतर आपल्याला माहिती आहे की एज्युकेशन इज द वेपन विच कॅन चेंज द होल वर्ल्ड. शिक्षण एक असं शस्त्र आहे जे पूर्ण जगाला बदलवण्यासाठी कामी येतं. तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण म्हणजे फक्त वही आणि पेन नव्हे. शिक्षण म्हणजे फक्त वही आणि पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे नेणारा, भावनेला सहनशीलतेकडे नेणारा आणि शरीराला श्रमाकडे नेणारा शिक्षण हा मार्ग आहे. तर एकदा परदेशी अभ्यासक आपल्या भारतात येतात आणि आपल्या देशामध्ये असलेल्या 3 बॅरिस्टरांविषयी ते माहिती घ्यायला आपल्या देशात येतात. तर पहिले बॅरिस्टर होते बॅरिस्टर गांधी, दुसरे बॅरिस्टर होते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि तिसरे बॅरिस्टर होते बॅरिस्टर आंबेडकर. तर ते परदेशी अभ्यासक बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे जातात 11 वाजता. रात्रीचे 2 वाजता ते परदेशी अभ्यासक बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे जातात. तेव्हा बाबासाहेब स्वतः आपल्या घरचे दार उघडतात आणि तेव्हा ते परदेशी अभ्यासक म्हणतात की तुम्ही आता इतके वाजले आहेत रात्रीचे. ठीक आहे. जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद. डॉक्टर बाबा साहेब रामजी आम्बेडकर इनकी जयंती की आपको हार्दिक शुभकामनाएं. आज मैं इनकी जयंती निमित्त अपनी कुछ बात रखने जा रहा हूँ. उसी के लिए मुझे कुछ समय प्रदान करें. मैं कबीर श्याम विजय आज अपने जो बात रखने जा रहा हूँ उससे मुझे आपको कुछ ज़्यादा कहने की ज़रूरत नहीं है, क्योंकि बाबा साहेब के बारे में तो आप सब लोग जानते ही होंगे कि वह क्या थे, कौन थे. परंतु एक बात है, मैं आज जो यहाँ पे खड़ा हूँ, मुझे यह भाषण देने का अधिकार मिल रहा है, वह सब सिर्फ हमारे संविधान के बदौलत और उसके रचयिता बाबा साहेब आम्बेडकर के बदौलत हो रहा है. अगर वह खुद को इस काबिल नहीं बनाते कि उन्होंने अपने पूरी ज़िंदगी सिर्फ पढ़ाई, डिग्रियाँ, इन सब चीज़ों में निकाल ली ताकि वह खुद को इस काबिल बना सके कि वह हमारे देश का पूरा संविधान रच सके, और इसी डिग्रियों के बलबूते पे उन्होंने हमारा देश का पूरा संविधान रच चुके हैं. उन्होंने कुल 36 डिग्रियाँ ली है, जैसे कि उसमें MA, MSc, DSc, BA, LLB, बैरिस्टर ऑफ लॉ, PhD, ऐसे आदि 36 डिग्रियाँ और है. तो उन्हीं डिग्रियों की वजह से आज उन्हें पूजा जाता है कि उन्होंने हमारे देश का संविधान लिखे, हम सबको वह राइट दे सके, हमारा हक दिए उन्होंने. वैसे बाबा साहेब को तो हर कोई जानता है, लेकिन उन्होंने भी किसी को अपना गुरु माना था. वह भी किसी को अपना गुरु मानते थे. उन्होंने भी किसी से प्रेरणा लिए, और वह है ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुले उन्होंने ही सबसे पहला कदम उठाया था औरतों के लिए. औरतों को शिक्षण मिलना चाहिए, इसके लिए उन्होंने सबसे पहले तो अपनी बीवी को सिखाया कि हमारे को सीखना है. अगर हम सीखेंगे तभी हमें सही और गलत के फ़र्क आएगा.
वरना आज के वक्त पे तो देखेंगे तो हर एक नेता यही चाहेगा कि हम लोग सिर्फ अनपढ़ ही रहे, क्योंकि ताकि हम अनपढ़ रहकर तभी जात के नाम पे भड़का कर वहीं पर हमसे वोट छीन सकते हैं वो। तो इसीलिए हमें सबसे पहले शिक्षित बनना चाहिए, और यही शिक्षित बनने के लिए ज्योतिराव फुले ने अपने बीवी सावित्रीबाई फुले को जो सिखाया है, उन्हीं के बदौलत, उन्हीं की प्रेरणा लेके बाबा साहेब ने आज इस संविधान में यह लिखा है कि सब औरतों को भी शिक्षा का अधिकार है। इसलिए जो आज ये फंक्शन भी हो रहा है उसमें सबसे ज़्यादा मैम लोग या फिर लेडीज़ लोग ही ज़्यादा इन्वॉल्व है। तो इसीलिए यह कहा गया है कि औरतों और आदमी ये सब सेम है, इन सबको कंधे से कंधा मिला के चलने का अधिकार दिया गया है। आज के टाइम पे देखेंगे तो फर्स्ट रेलवे ड्राइवर से लेकर तो फर्स्ट इंडिपेंडेंस इंडिया प्रेसिडेंट से लेकर तो प्राइम मिनिस्टर जो इंदिरा गांधी रह चुकी है, जो अभी प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू जो पहली चांद पे कदम रख चुकी है, कल्पना चावला, वह तक की भी आज के वक्त पे औरत ही है। औरतों को भी सब करने का अधिकार है और यही अधिकार हमें हमारा संविधान देता है। बस यही तक की मैं अपनी बात कहना चाहता था, लेकिन आखिरी में कुछ पंक्तियां याद आ रही है, वो मैं कहना चाहता हूँ की सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि भीमाची आठवण कधी मिटणार नाही। एक काय 1000 जन्म पण घेतले तरी पण भीमाने जे आपल्यासाठी केलं त्याचे उपकार कधी फिटणार नाही। यहीं पर मैं अपनी स्पीच समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय रविदास महाराज। रिंगणघाट येथे आपण समारोपीय कार्यक्रमाचं अंतिम टप्पा आपण इथं घेत आहोत। तर समारोपीय कार्यक्रमासाठी आपल्याला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर अभय हातेकर सर, माजी अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा, यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे। सोबत प्रमुख वक्ते माननीय ॲडव्होकेट अभय लोखंडे सर यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे। सोबत माननीय डॉक्टर ऋचा ढाबर्डे भालेकर मुख्य अधिकारी यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे। सोबत माननीय प्राध्यापक मिलिंद तेलंग सर यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे। माननीय रतनलाल बोरकर सर, महाराष्ट्र शासन उत्थान पंडित पुरस्कार प्राप्त, यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे। सोबत माननीय नितेश कुमार कांबळे यांचं सुद्धा इथं आगमन होत आहे। आजच्या कार्यक्रमाच्या जे समारोपीय कार्यक्रम आहे त्या समारोपीय कार्यक्रमासाठी आजची जे प्रमुख उपस्थिती आहे, माननीय अनिल जवादे सर, माननीय ॲडव्होकेट केशव ढाबाटे सर, माननीय गोरख भगत सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर तक्षशिल सुटे सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर म्हैसकर सर, माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रदीप लोहकरे सर, माननीय डॉक्टर नरेंद्र मनोहर सर, माननीय राष्ट्रपाल मेश्राम सर, माननीय उद्धव ढाबाटे सर, माननीय प्रलय तेलंग सर, माननीय अशोक भाले सर, माननीय अशोक रामटेके सर, माननीय ॲडव्होकेट ऋषी सुटे सर, माननीय बबिताताई वाघमारे, माननीय डॉक्टर सिद्धांत जामगडे सर, माननीय डॉक्टर वैशालीजी हातेकर सर मॅडम, माननीय MSR खेडकर सर, माननीय डॉक्टर उमेश वावरे सर, माननीय डॉक्टर रुईकर, माननीय अश्विन तावाडे सर, माननीय आचल थूल सर, माननीय सतीश कांबळे सर। अवघ्या काही क्षणामध्येच या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि त्यानंतरच प्रबोधनात्मक कव्वालीचा भव्य कार्यक्रम आपण इथून सुरुवात करू। तर त्या कार्यक्रमासाठी मंजुषा शिंदेजी आणि त्यांचा संच जे पुण्यावरून येणार आहे, अवघ्या काही क्षणामध्ये त्यांची सुद्धा इथं उपस्थिती होणार। सोबत फैजान ताज व त्यांचा संच जे नागपूरवरून येत आहे ते पण थोड्या वेळामध्ये इथं उपस्थित होईल। तर आजच्या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन आहे सारा लोणारे यांच्याकडे मी सूत्रसंचालनाची पुढची धुरा सोपवित आहे। सारा लोणारेजी यावे आणि कार्यक्रमाची पुढची धुरा आपण सांभाळावी। धन्यवाद।
सर्वांना माझा जय भीम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर परिसर मंचावरून मी सारा लोणारे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोज रविवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती महोत्सवातील समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी आयोजकांनी मला दिली, त्याबद्दल आयोजकांचे मनस्वी आभार. माझे बाबासाहेब एवढे मोठे की वाटतात चंद्र सूर्यही छोटे. तसेच मी सर्वांना आज भीमराव आंबेडकर जयंती यांच्या या निमित्त सर्वांना शुभेच्छा देते. कार्यक्रमाला पुढे घेता विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विद्यालय भंडारा यांना मंचावर आपले स्थान ग्रहण करण्याची मी विनंती करते. माननीय ॲडव्होकेट अभय लोखंडे सर, अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांना मी विनंती करते की मंचावर या. माननीय रुचा धाबर्डे भालेकर मॅडम, मुख्याधिकारी नगरपंचायत मौदा यांना पण मी मंचावर येण्याची विनंती करते. माननीय प्राचार्य मिलिंद तेलंग सर यांना पण मी मंचावर येण्याचे प्रार्थना करते. माननीय रतनलाल बोरकर सर, महाराष्ट्र शासन उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. अभियंता माननीय नितेश कुमार कांबळे सर यांना पण मी मंचावर उपस्थित होण्याची विनंती करते. अख्ख्या विश्वात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून झलकणाऱ्या ज्ञानाच्या तेजस्वी सूर्य, ज्ञानाचा अथांग सागर हजारो वर्षापासून वाहत शासकीय महाविद्यालय भंडारा यांचे मी स्वागत करण्याकरिता विजयभाऊ तामगाडगे यांना मंचावर आमंत्रित करेन. माननीय ॲडव्होकेट अभय लोखंडे सर, अधिवक्ता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांना स्वागत करण्याकरिता मी बबिताताई वाघमरे यांना पुढे आमंत्रित करते. माननीय डॉक्टर रुचा धाबर्डे भालेकर मॅडम, माननीय प्राचार्य मिलिंद तेलंग सर यांचे स्वागत करण्याकरिता मी विक्रांत भगत सरांना पुढे आमंत्रित करते. नितेश सर कांबळेंचं आगमन झालेलं आहे, त्यांना कृपया मी मंचावर येण्याची प्रार्थना करेन.
माननीय रतनलाल बोरकर सर, महाराष्ट्र शासन उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त, यांचे स्वागत करण्याकरिता मी संदीप पाटील सरांना पुढे आमंत्रित करते. अभियंता मान्यवर नितेश कुमार कांबळे सर यांचं स्वागत करण्याकरिता मी अनिकेत डोंगरे यांना पुढे आमंत्रित करते. स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपलेला आहे. आता मी प्रास्ताविकेसाठी सर विजयभाऊ तामकाळे यांना पुढे येण्याची विनंती करते. धन्यवाद. अखिल विश्वाला शांतीचा, करुणाचा, मानवतेचा संदेश देणारे महाकानुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, धम्मनायक राजा सम्राट अशोक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व आज ज्या महामानवाची आपण सर्व लोक 133वी जयंती साजरी करीत आहोत, ते महामानव, विश्वभूषण, सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो, वंदन करतो. तसेच मंचावर उपस्थित आजच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय माननीय डॉक्टर अभय हातेकर सर, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून लागलेले माननीय ॲडव्होकेट अभय लोखंडे सर, इंजिनियर नितेश कांबळे सर, ज्यांना नुकताच महाराष्ट्र शासन उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ते सन्माननीय रतनलाल बोरकर सर, तसेच प्राध्यापक मिलिंद तेलन सर, या सर्वांचे मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम मंचावर मनपूर्वक समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहे. तसेच मंचासमोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपणा सर्वांचे पण मी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करीत आहे. बंधूंनो, आपणा सर्वांनाच माहीत आहे की ही जी सध्या स्थितीमध्ये कार्यरत उत्सव समिती आहे, या कार्यरत उत्सव समितीचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी ज्या पद्धतीने, ज्याप्रमाणे काही मानस घेऊन काही चांगलं समाजाला देता येईल का, या उदात्त भावनेने काही कार्य करायचं ठरवून ही समिती एकत्रित आली. त्याच पद्धतीने याही वर्षी या समितीकडे या 12, 13 व 14 एप्रिल रोजी होणाऱ्या भीम महोत्सवाचे कार्य करण्याची धुरा सोपवण्यात आली. आपल्याला मी सांगू इच्छितो की या समितीने वेळोवेळी काही बैठका घेतल्या, मीटिंग्स घेतल्या, काही सूचना मागवल्या. सूचना मागवल्यानंतर वेळोवेळी
त्या सूचनावरती मंथन करण्यात आलं, चर्चा करण्यात आल्या आणि चर्चा केल्यानंतर आपणासमोर हा जो 3 दिवसीय कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करण्यात येतोय। सर्वप्रथम ही जी कार्यक्रमाची जी सुरुवात करण्यात आली, ही कार्यक्रमाची सुरुवात करताना मला काही लोकांना धन्यवाद द्यावासा वाटतो, काही लोकांविषयी सांगावंसं वाटतं। मी थोडक्यातच सांगणार, हा जो 3 दिवसाचा कार्यक्रम आपल्या समोर सादर करण्यात आलाय, सादर करण्यात येतोय, हा कुणी एका याचे श्रेय किंवा हे कार्य करत असताना कुणा एका व्यक्तीला या गोष्टीचे श्रेय देता येणार। या समितीचा प्रत्येक सदस्य जो आहे, या प्रत्येक सदस्याने लाख मोलाचे कार्य केले आहे असे मला आपल्यास आवर्जून सांगावंसे वाटते। मी या सर्व समितीच्या सदस्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या समितीचं जे कार्य आहे ते हाती घेतलं व या कार्य करण्यासाठी पुढे सरसावले। आमच्या भगिनींबद्दल जर बोलायचं झाल्यास मला असं वाटतं की आम्हाला शब्द पण अपुरे पडतील, एवढ्या डिवोशनने आमच्या या भगिनींनी कार्य केलेले आहे। मी हिंगणघाट शहरातल्या तमाम भगिनींना असं सांगू इच्छितो की आपण पण आमच्या या भगिनींचं कार्य पाहता आपण पण पुढे येऊन कार्य करावं। अशाच पद्धतीने जे कार्यक्रम किंवा चांगले कार्यक्रम होतात या कार्यक्रमांकरिता पुढे येऊन समाजाला आपल्यासारख्या भगिनींची फार गरज आहे असं मला वाटते। या समितीतील लोकांनी जे धैर्याने आणि पराकाष्ठेने जे कार्य केलं हे कार्य खरंच खूप चांगलं आहे असं मला वाटतं। आम्ही यावर्षी मागील वर्षी जवळपास हिंगणघाट शहरातील 1500 कुटुंबांपर्यंत पोहोचू शकलो। यावर्षी आम्ही हेच लक्ष्य जवळपास 2000 आंबेडकरी कुटुंबांपर्यंत पोहोचायचं ठरवलेलं होतं, परंतु हे जवळपास उद्दिष्ट आम्ही 100 ते 150 गुणांनी मागं पडलो याची खंत वाटते आणि समिती आम्ही उर्वरित घरांपर्यंत पोहोचू शकलो नाही याची दिलगिरी व्यक्त करते। यावर्षीही आंबेडकरी जनतेने आणि हिंगणघाट येथील नागरिकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी हिंगणघाट शहरातील आंबेडकरी जनतेचे व हिंगणघाट शहरातील नागरिकांचे मनपूर्वक समितीच्या वतीने धन्यवाद देतो। अजून एका व्यक्तीचा उल्लेख करणं मला क्रमप्राप्त वाटते, ते म्हणजे आवाज इंडियामध्ये कार्यरत असलेले आमचे बंधू जे PRO म्हणून कार्यरत आहेत ते माननीय लक्ष्मीकांत सुदामे सर। त्यांनी आपल्याला काही मुख्य व्यक्ती आम्ही देऊ शकलो, ते आवाज इंडियाच्या मदतीने देऊ शकलो। मला हे कबूल करण्यात काहीही असं गैर वाटत नाही आणि त्यांनी या वक्त्यांबद्दल आणि व्यक्त्यांसोबत संपर्क करत असताना त्यांनी जी लाख मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल मी त्यांचं पण शतशः आभारी आहे। कार्यक्रम किंवा कार्य करीत असताना चुका होत असतात, होत राहतील, काही चांगल्या असतील, काही त्यामध्ये आम्हाला बदल करावासे आपल्यास वाटत असतील। आपण आम्हाला सूचना करा किंवा येणारे जे लोक अशा पद्धतीनं कार्यक्रम करतील, कार्यरत राहतील, त्यांना आपण सर्वांनी हिंगणघाट शहरातील सर्व लोकांनी मनपूर्वक मदत केली पाहिजे, जेणेकरून त्यांना कार्य करताना कुठलीही कमतरता भासणार नाही। म्हणून आपण आज या प्रास्ताविकेमध्ये एवढेच अपेक्षा बाळगतो
माझं प्रास्ताविक इथेच थांबवतो. जय भीम, जय भारत. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याकरिता तामगाडगे सरांचा खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक झालेले आहे. आता समोरील कार्यक्रम सुरू करत आहे. माननीय मिलिंद तेलंग सरांशी मी विनंती करते की आपले विचार पुढे येऊन मांडावे. सर्वांना जय भीम. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती हिंगणघाट 14 एप्रिल 2024 हा समारोपीय कार्यक्रम. या समारोपीय कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अभय हातेकरजी, आमचे सहमित्र ॲडव्होकेट अभय लोखंडेजी आणि आमचे दुसरे सहकारी मित्र नितेश कांबळे, या APJ अब्दुल कलाम परिसरातील संपूर्ण नागरिक बंधू आणि भगिनींनो, या समारोपीय कार्यक्रमामध्ये बोलत असताना मला प्रामुख्यानं असं वाटते की बाबासाहेबाची जयंती ही संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते. एवढंच नाही तर युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा जयंती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केल्या जाते. युनायटेड नेशनचे सेक्रेटरी असं म्हणतात की वर्ल्ड नीड्स डॉक्टर आंबेडकर. जगाला डॉक्टर आंबेडकरांची गरज आहे असं ते का बोलतात? कारण जगामध्ये जे काही शोषित राष्ट्र आहे त्या शोषित राष्ट्रांचा उद्गाता मार्गदाता म्हणून डॉक्टर आंबेडकरांकडे पाहिले जाते. त्यांचे विचार, त्यांची आयडिओलॉजी, त्यांचं चिंतन आणि मनन प्रत्येक व्यक्तीला विचार करण्यासाठी प्रवृत्त करत असते. जग भारताकडे प्रामुख्यानं 2 गोष्टींना पाहत असते. एक गौतम बुद्ध आणि दुसरी भारताची राज्यघटना. जेव्हा आपण भारताची राज्यघटनेचा विचार करतो तेव्हा भारताची राज्यघटना जगातील सर्वश्रेष्ठ असा राष्ट्र चालवण्यासाठी असलेला दस्तावेज आहे असं नेल्सन मंडेलासारखा व्यक्ती म्हणून गेलेला आहे. ते तर एवढे इम्प्रेस झाले होते की राज्यघटनेतील फंडामेंटल राईट्स जे आहे ते इतर कोणत्याही देशाच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. किंबहुना बॅराक ओबामाने सुद्धा असं म्हटलं होतं की इंडिया इज सेफ नॉट बिकॉज ऑफ इट्स कल्चर बट बिकॉज ऑफ डॉक्टर आंबेडकर अँड इज गिव्हन कॉन्स्टिट्यूशन. ज्या बाबासाहेबाला सिम्बल ऑफ नॉलेज कोलंबिया विद्यापीठ असं देतो त्या पुतळ्याच्या खाली, स्टॅच्यूच्या खाली असं लिहिलेलं आहे की वी फील प्राऊड दॅट डॉक्टर आंबेडकर इज अवर स्टुडंट हू मेक्स इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच काय, बाबासाहेब आता ग्लोबल झालेले आहेत, विश्वरत्न झालेले आहेत. भारतरत्न ही उपाधी त्यांना कमी पडत आहे. आता ते ग्लोबल आंबेडकर म्हणून समोर येत आहे. बाबासाहेबांचे विचार, तत्त्वज्ञान, चिंतन अनेक विद्यापीठामध्ये शिकवले जाते. हंगेरी, अमेरिका, ब्रिटन या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर रिसर्च सेंटर आहेत. या माध्यमातून त्यांचा अभ्यास होत असते. आता बाबासाहेबावर जेव्हा आपण बोलतो या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 12, 13, 14 लोकशाहीविषयी, राज्यघटनेविषयी, लोकांविषयी बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत, मी ऐकलेल्यासुद्धा आहेत. आता जेव्हा आपण मानवमुक्तीचा लढा असं म्हणतो, सर्वप्रथम मानवमुक्तीचा लढा जगाच्या इतिहासामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी लढलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये
महात्मा फुल्यांनी मानवमुक्तीचा लढा, शिक्षणाचा लढा 1827 ते 90 या काळामध्ये लढला गेलेला आहे. जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असं म्हणतो, हा एकमेव असा नेता आहे की ज्या नेत्याची जयंती 156 राष्ट्र किंवा त्याहीपेक्षा जास्त राष्ट्रामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. यावरून त्यांच्या विचाराची व्याप्ती, त्यांची लोकशाही मूल्य, त्यांनी दिलेले नैतिक मूल्य किती महत्त्वाचे आहे आणि शोषित राष्ट्राला त्यांच्या माध्यमातून कसा मार्ग मिळतो हे मला अधोरेखित करायचं आहे. जेव्हा आपण भारताचा विचार करतो आणि बाबासाहेबांचा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की बरेच लोक फेसबुक, व्हॉट्सअपवर किंवा याच्यावर कधीकधी बाबासाहेबांच्या विरोधामध्ये वक्तव्य आपल्याला असं पाहायला मिळते. कॉन्स्टिट्यूशनविषयी असो की त्यांच्या चेंज ऑफ रिलिजनविषयी असो. तर या ठिकाणी आपला देशसुद्धा त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे. मी त्यांचं जे कार्य आहे अतिशय थोडक्यात सांगत आहो. जसं त्यांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती केली, बँकिंग सेक्टरचे ते उद्गाते आहेत, इन्शुरन्स सेक्टरचे ते उद्गाते आहेत. पण किती बँकिंग सेक्टरमधल्या लोकांना माहीत आहे की बाबासाहेब आमचे उद्गाते आहे? हे सुद्धा मोठं कोडं आहे. प्लॅनिंग कमिशन, ज्याला आपण आता नीती आयोग म्हणतो, याचे सुद्धा ते प्रमुख एक प्रेरक आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य, कामगारासाठी केलेले कार्य, इंडस्ट्रीसाठी केलेले कार्य, स्त्रियांसाठी केलेले कार्य. त्यानंतर त्यांच्या स्वतः देखरेखीखाली हिराकुंड नावाचं धरण बांधलं गेलेलं आहे. एवढंच नाही तर पाण्याचं नियोजन कसं करायचं, नदीजोड प्रकल्प आणला पाहिजे, पाण्याची समस्या आपण सोडवली पाहिजे, यासाठी सुद्धा त्यांनी नदीजोड प्रकल्प जेव्हा ते मंत्री होते त्यावेळेस त्यांनी मांडलं होतं, बिल मांडलं होतं. एवढंच नाही तर एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरण शास्त्र कसं असायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलेलं होतं. एवढंच नाही तर अलीकडेच पुणे विद्यापीठामध्ये फॉरेन पॉलिसी द मेकर ऑफ डॉक्टर आंबेडकर अशा नावाचा कोर्स पुणे विद्यापीठामध्ये आहे. म्हणजे आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की बाबासाहेब फक्त मर्यादित नाही तर त्यांचं कार्य जे आहे हे फॉरेन पॉलिसी. राज्यघटना सुरू होताना आपल्याला प्रिॲम्बलमधून जावं लागतं. मी थोडक्यात सांगत आहो सगळं, कारण याचा बरेच सारे डिटेल्स 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी या कन्सेप्टवर जास्त बोलणार नाही, मी थोडक्यामध्ये बोलणार. आता प्रिॲम्बलचं पहिलं वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. याच्यामध्ये वी हा शब्द महत्त्वाचा आहे, द पीपल हा महत्त्वाचा आहे. वी म्हणजे आपण सर्व लोक, त्यामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा या सर्व लोक आलेत. आपण सगळे भारतीय लोक, आपण लोक ही कन्सेप्ट वापरलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये, पुस्तकामध्ये कुठेही प्रजा हा शब्द वापरलेला नाही. आपण प्रजातंत्र असं म्हणतो, पण बाबासाहेबांना तो सुद्धा शब्द वापरलेला नाही. तो प्रॉपर शब्द आहे लोकतंत्र. प्रजा हा शब्द जेव्हा राजेशाही होती भारतामध्ये तेव्हा राजेशाही, राजाला प्रजा असतात आणि प्रजा ही नेहमी शोषित असते. मग आपण स्वातंत्र्यानंतर शोषित आहो का, प्रजा आहो का, की लोक आहो, ही कन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे सुद्धा कन्सेप्ट खूप चांगल्या रीतीनं 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. जेव्हा आपण प्रिॲम्बलचा विचार करतो तेव्हा आपण नेहमी असं म्हणतो की प्रिॲम्बल इज ड्राफ्टेड बाय पंडित नेहरू
पण ॲक्च्युली काय आहे, जेव्हा पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पहिल्यांदा त्यांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ठेवलं आणि त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांनी त्यामध्ये सुधारणा केली आणि फायनल ड्राफ्ट प्रिॲम्बलचा देशासमोर आणला. म्हणजे प्रिॲम्बलचे उद्गातेसुद्धा डॉक्टर आंबेडकर आहेत. म्हणजेच काय, जे प्रिॲम्बल आहे, प्रिॲम्बल माणसाला माणूस म्हणून जगण्याची हमी देत आहे. डॉक्टर आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जेव्हा राज्यघटना सोपवताना 2 महत्त्वाच्या बाबी म्हटल्या गेलेल्या आहेत. त्या अशा आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की इट वॉज इंडीड अ वे ऑफ लाईफ विच रिकग्नाइज लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी ॲज अ प्रिन्सिपल ऑफ लाईफ विच कॅनॉट बी डिव्होर्स फ्रॉम ईच अदर. म्हणजे लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी याला ट्रिनिटी असं म्हटलं जाते, ज्याला त्रिरत्न असं म्हटलं जातं. हे कुठेही सेपरेट होऊ शकत नाही. जर सेपरेट झाले तर माणसाचं शोषण हे ठरलं आहे आणि कधीही हे सेपरेट होता कामा नये. तसेच बाबासाहेबांनी त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये एक भीती व्यक्त केली होती की व्यक्तिपूजा, माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी त्याची आपण पूजा करता कामा नये. तुमचं जे स्वाभिमान आहे ते गहाण ठेवल्या जाता कामा नये. आणि म्हणून व्यक्तिपूजेला त्यांचा खूप विरोध होता. दुर्दैवानं आपण देशामध्ये पाहतो की व्यक्तिपूजा खूप वाढलेली आहे. त्याचे परिणामही आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर बाबासाहेबांनी एक सूचना किंवा वॉर्निंगसुद्धा दिली होती की ऑल्दो दिस कॉन्स्टिट्यूशन मे बी द बेस्ट बट इफ इट मे बी इन द हँड्स ऑफ सेल्फिश ऑर रॉंग पीपल इट बिकेम मिनिंगलेस. राज्यघटना कितीही चांगली असेल पण ते चुकीच्या हाती पडलं असेल, चुकीच्या लोकांच्या हाती पडलं असेल, जे राजकारणी आहेत त्यांच्या हाती ते जर बरोबर नसतील तर या देशाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी त्यावेळेस सूचित केलं होतं. आणि आजचा सिनॅरो पाहता आपण विचार करा की बाबासाहेब किती मोठे द्रष्टे होते, किती मोठे विचारवंत होते, किती मोठे भविष्यवेत्ते होते. त्यांनी ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना त्यांनी त्यावेळेस त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये दिल्या होत्या. आपल्या देशामध्ये अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक पेहराव आपल्याला पाहायला मिळते. पण या सर्वांना बांधून ठेवण्याचं कसब किमया ही राज्यघटनेनं केलेली आहे. म्हणूनच आपण म्हणू शकतो अखंड भारत. अखंड भारताची कल्पना यामुळे साध्य झालेली आहे की बाबासाहेबांनी या राज्यघटनेमध्ये सर्व घटकांना सांभाळून त्या पद्धतीनं त्याचं ड्रॉफ्ट तयार केलेलं आहे की कोणी कुठेही खंडित होऊ शकत नाही. आता आपण लोकशाही राष्ट्रामध्ये आहोत. आपली लोकशाही जिवंत आहे का याचाही विचार 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये झालेला आहे. बरेच एकदा माझ्याकडे कोणत्या तरी कार्यक्रमासाठी वर्गणीसाठी लोक आले. मी त्यांना विचारलं की सहज तुम्ही जे कार्यक्रम करत आहात ते कशाचं आहे. म्हणजे लोकशाही धोक्यात आहे. म्हटलं लोकशाही आहे कुठे, कुठे लोकशाही आहे. मी त्यांना माझं उदाहरण दिलं. मी म्हटलं शिक्षण क्षेत्रातलं आहे. आता NEP आलेलं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेलं आहे, स्किल एज्युकेशन आलेलं आहे, क्लस्टर एज्युकेशन येत आहे, झेडपीच्या शाळा बंद पडल्या आहेत. आणि हे सगळं पडल्यामुळं एज्युकेशनचा 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर अनेक फील्ड आहेत की तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे की ह्या नवीन नवीन ज्या पॉलिसीज आहेत त्या आपल्यासाठी किती आवश्यक आहे. राज्यघटनेमध्ये अनेक बाबी आपण अभ्यासल्या आहेत. त्याच्यामध्ये सेक्युलरिझम आहे, त्याला धर्मनिरपेक्ष असं म्हणतो. त्याच्यावर न बोललेलं बरं, कारण
आपल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पॉलिटिक्स इन रिलिजन और रिलिजन इन पॉलिटिक्स हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा आपण इकॉनॉमिक सेक्टरचा विचार करतो तेव्हा इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते की जरी रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाली असेल, पण भारतानं नोटबंदी पाहिलेलं आहे, कोविड पाहिलेलं आहे, अनेक आर्थिक पाहिलेले आहे, रोखे पाहिलेले आहेत, खूप सारं पाहिलेलं आहे आणि आपण कुठे आहोत याचा विचार आपण केला पाहिजे. आता या जयंतीच्या कार्यक्रमानं आपल्याला असं सांगावंसं असं वाटते की आपण सर्वांनी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे आणि आपण आपल्या जीवनाचा मार्ग शोधला पाहिजे. कारण आपणच आपले शिल्पकार आहोत, आपण आपले स्वतःचे उद्गाते आहोत. मला या प्रसंगी बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली, मी आयोजकाचे शतशः आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद सर. आज आपल्यामध्ये सन्माननीय IPS मॅडम जैन मॅडम इथे उपस्थित झालेल्या आहेत. मी आयोजकांना अशी विनंती करतो की मॅडमना सन्मानाने वरती घेऊन यावे. या कार्यक्रमाला आत्ताच उपस्थित झालेल्या जैन मॅडम यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करीत आहो महेंद्र वैद्य सर यांना. त्यांनी मॅडमचे स्वागत करावे आणि संविधानाची प्रत त्यांना भेटवस्तू म्हणून देण्यात यावी. अगदी एवढ्या धकाधकीच्या वेळेमध्ये मॅडमनी आम्हाला होकार देऊन काल त्या येऊ शकल्या नाहीत. 12 तारखेला मॅडम इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु आज वेळात वेळ काढून मॅडमनी इथे वेळ दिला. त्याकरिता मी समितीच्या वतीने मॅडमचे आभार मानतो. आणि या जयंतीच्या उपलक्षमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या उपलक्षमध्ये त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सभी को मेरा नमस्कार, नमस्ते. और जैसे उन्होंने कहा, मैं माफ़ी मांगती हूँ आ नहीं पाई. मेरा बहुत मन था कि मैं बच्चों से बात कर सकूँ, पर आज आप सबको बाबा साहेब अम्बेडकर जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं. जैसे कि अपनी खुशकिस्मती है कि अम्बेडकर जी महाराष्ट्र जैसे राज्य में बॉर्न हुए और उन्होंने हमें इतना बड़ा संविधान दिया जो आज एक भारत, जो नया भारत है, उसको शेप करता है. अगर इन कॉन्स्टिट्यूशन नहीं होता तो लोगों के पास राइट्स नहीं होते. लोगों के पास राइट्स नहीं होते तो आज हम जिस स्तर पर है, जिस स्तर पर देश जाना चाहिए, वहाँ कभी नहीं होते. तो मेरी बस यही है कि जो उन्होंने हमें कहा, जो जैसा उन्होंने हमें सिखाया, हम वो फॉलो करें. एक इंसान ही इंसान का दुश्मन होता है सबसे बड़ा, और हमें ये सीख बाबा साहेब अम्बेडकर ने दी है कि सबसे पहले एक इंसान का रिस्पेक्ट करना सीखो, एक इंसान को इंसान की तरह रहना सीखो, उसके बाद सब सही अपने आप होने लगता है. और आज आप सबने मुझे यहाँ बुलाया, इतने रिस्पेक्ट से मेरा सम्मान किया, उसके लिए मैं सबका बहुत बहुत धन्यवाद करती हूँ. और आप सबको एक बार फिर बाबा साहेब अम्बेडकर जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद मॅडम. यानंतरच्या पुढील कार्यक्रमासाठी मी आयुष्यमान मयूर पाटील यांना इथे पाचारण करीत आहे की त्यांनी पुढील कार्यक्रमाचं नियोजन करावं. धन्यवाद.
आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2024 द्वारा आपण इथं 2 स्पर्धेचं इथं आयोजन केलं होतं. त्यामध्ये पहिली स्पर्धा होती चित्रकला स्पर्धा आणि दुसरी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा. तर आपण इथं प्रथम चित्रकले स्पर्धेमध्ये जे स्पर्धक ज्यांचा क्रमांक आला आहे त्यांना आपण इथं त्यांचं बक्षीस वितरण करणार आहोत. तर जी चित्रकला स्पर्धा आपण 2 गटामध्ये इथं घेतली होती, तर शालेय गटात ज्या विद्यार्थ्यांचा नंबर आला आहे तर त्यांना आपण ज्या विद्यार्थ्यांचा तृतीय नंबर आला आहे त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे श्लेषा संजय ढाबर्डे. इथे उपस्थित असतील तर त्यांनी मंचावरती यावं. श्लेषा संजय ढाबर्डे. तर तृतीय पुरस्कारामध्ये त्यांना 1000 रुपये आणि भारतीय संविधान व सन्मान पत्र हे त्यांना सृष्टी जैन मॅडम यांच्याकडून आपण त्यांना पुरस्कार प्रदान करत आहोत. हॅलो चेक. आणि त्या चित्रकला स्पर्धेमध्ये ज्यांचा दुसरा क्रमांक आला असे सुधांशू चंद्रकांत सुरकार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. सुधांशू चंद्रकांत सुरकार यांनी विचारमंचावरती यावं व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय हातेकर सर यांनी त्यांना रोख 2000 रुपये व भारताचे संविधान पुस्तक आणि प्रमाणपत्र ही त्यांना बहाल करावं व सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा. यानंतर जे शालेय गट चित्रकला स्पर्धा आहे यामध्ये ज्या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे असं अनुष्का राहुल भगत ज्या विद्यार्थिनींनी इथे चित्रकला स्पर्धेमध्ये जे शालेय गट होता त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, त्यामध्ये त्यांनी सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. अनुष्का राहुल भगत त्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि भारताचे संविधान पुस्तक आपल्या हिंगणघाट शहरामध्ये आलेले सृष्टी जैन मॅडम IPS ऑफिसर यांच्यातर्फे बहाल करण्यात येत आहे. तरी सर्वांनी पुन्हा एकदा त्यांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. आणि जे 2 स्पर्धा आहे त्याचं बक्षीस वितरण आपण थोड्याच वेळात करणार. तत्पूर्वी मी पुन्हाच्या सारा लोणारे यांच्याकडे धुरा खुर्ची सोपवित आहे. सारा लोणारे.
अंधाराचा नशीब होता ज्यांचा, अंधाराचा नशीब होता ज्यांचा, त्यांना प्रकाशाचा दान दिला, त्यांना प्रकाशाचा दान दिला. मानावे किती उपकार तुमचे, मानावे किती उपकार तुमचे, तुम्हीच देशाला संविधान दिला, तुम्हीच देशाला संविधान दिला. अभियंता माननीय नितेश कुमार कांबळे सर यांना मी त्यांचे मत मांडायला विनंती करते. करुणेचे सागर, सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध, समाज क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज आणि ज्या ज्या संतगुरू महापुरुषांनी बहुजन समाजाच्या उत्थानाचं असं कार्य केलेलं आहे, असे समस्त संतगुरू महापुरुष आणि या समस्त संतगुरू महापुरुषांचं कार्य संविधानबद्ध करणारे भारताच्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आणि आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावरती मी आपणा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या जयंती समारोपीय कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित IPS अधिकारी सृष्टी जैन मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर हातेकर सर, ॲडव्होकेट अभय लोखंडे सर, आमचे सहयोगी प्राध्यापक मिलिंद तेलंग सर, आमचे मित्र आदरणीय रतन बोरकर सर, आमचे सहकारी विजयभाऊ तामगाडगे, वैद्य साहेब तसेच सर्व सहकारी. आजच्या या समारोपीय कार्यक्रमाला मला जो विषय दिलेला होता तो विषय मुख्य होता की विद्यार्थ्यांवरती मला बोलायचं आहे आणि एज्युकेशन सिस्टीमबद्दल मला बोलायचं आहे. मित्रहो, आपणा सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रॅज्युएशन आपल्या देशामध्ये कंप्लीट केल्याच्या नंतर, भारतामध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्याच्या नंतर बाबासाहेब फॉरेनला एज्युकेशन करिता गेले. फॉरेनला एज्युकेशनला गेले तर बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन करिता गेले आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब जेव्हा एज्युकेशन करिता गेले तेव्हा त्यांना दोन सिस्टीमची मोठी जाणीव झाली की भारतामध्ये कोणत्या पद्धतीची सिस्टीम कार्यरत आहे आणि विदेशामध्ये ह्युमॅनिटी मानवतावाद कशा पद्धतीने कार्य करतोय, तिथला मानवतावाद कसा आहे आणि भारतातला मानवतावाद कसा आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये, त्या विद्यापीठामध्ये पेपर ही सिस्टीम नसते, तिथे रिसर्च पेपर सबमिट करावा लागतो. म्हणजे तिथे क्वेश्चन पेपर म्हणजे परीक्षेची सिस्टीम काही वेगळी असते तिकडे, तिथे परीक्षेच्या सिस्टीममध्ये रिसर्च पेपर सबमिट करावा लागतो. तर बाबासाहेबांनी जो रिसर्च पेपर सबमिट केला तो रिसर्च पेपर होता कास्ट इन इंडिया. कास्ट इन इंडियामध्ये बाबासाहेबांनी भारतातल्या ज्या जाती आहेत आणि त्या जातीमुळं या मानव कल्याणाचा कसा मार्ग जो आहे तो कठीण होत आहे आणि अमानवीय धोरण कसं भारतामध्ये सुरू आहे याचा पूर्ण रिसर्च बाबासाहेबांनी त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये ठेवला. मित्रहो, जर बाबासाहेब फॉरेनला गेले नसते तर कुठेतरी त्यांना या मानवतावादाचा डिफरन्स कळला नसता. या दोघांमध्ये काय भेद आहे, भारतातला मानवतावाद कसा आणि विदेशामध्ये कशा पद्धतीने मानवीय मूल्याच्या आधारावरती तो देश चालतो हे बाबासाहेबांना कळलं नसतं. त्याच आधारावरती जेव्हा बाबासाहेबांनी संविधानाची रचना केली, संविधानाला जेव्हा त्यांनी तयार केलं तेव्हा बाबासाहेब संविधान रचना करताना पहिल्याच भाषणामध्ये 13 डिसेंबरला बाबासाहेब बोलतात. बाबासाहेब म्हणतात हा मानव विकासाचा कल्याणाचा ड्राफ्ट आहे. काय म्हणतात संविधानाला बाबासाहेब? हा मानव विकास कल्याणाचा ड्राफ्ट आहे, मानवी मूल्यांचा ड्राफ्ट आहे आणि हा मानवी मूल्यांचा जो ड्राफ्ट आहे तो आम्ही या देशाला प्रदान करत आहे असं बाबासाहेब मांडतात. मित्रहो, बाबासाहेबांना फॉरेनमध्ये गेल्याच्या नंतरच मानवी मूल्य कळले, मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांची जाणीव झाली आणि म्हणून विद्यार्थ्यांनी, आपल्याही विद्यार्थ्यांनी
आता जे आहे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी फॉरेनला जाऊन शिक्षण घ्यायला पाहिजे, हा महत्त्वाचा अंग आहे. आता फॉरेनला जाऊन शिक्षण का घ्यायला पाहिजे? कारण की त्यांना सायन्स कशा पद्धतीने फॉरेनमध्ये प्रगत झालेला आहे, शैक्षणिक सायन्स कशा पद्धतीने प्रगत झालेला आहे याची कल्पना त्यांना फॉरेनला जाऊनच होणार. त्यावरती मी एक उदाहरण देईल. पण मित्रो, पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर फॉरेनला जाऊन जर आपल्याला एज्युकेशन घ्यायचं असेल तर कोणीही जाऊन फॉरेनला एज्युकेशन घेऊ शकतो, असं काही नाही आहे की माझं एज्युकेशन असं झालेलं आहे. जर त्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तो फॉरेनला विद्यापीठामध्ये जाऊन, चांगल्या विद्यापीठामध्ये जाऊन तो ॲडमिशन घेऊ शकतो. त्याची काही प्रक्रिया आहे. आता मग त्याच्यासाठी पैसे कुठून येतील? तर त्याच्याकरती भारतामध्ये स्कॉलरशिप देखील आहे. म्हणजे भारतीय शासन, भारत सरकार जे आहे, समाज कल्याण जो विभाग आहे तो 100 विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनकरिता स्कॉलरशिप देतो. भारत सरकारची स्कॉलरशिप 100 विद्यार्थ्यांना. महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप फक्त 75 विद्यार्थ्यांना. महाराष्ट्रामध्ये हा आकडा थोडा कमी आहे. यावरती आमचा संघर्ष सुरू आहे की महाराष्ट्रामध्ये हा आकडा वाढायला पाहिजे. मग त्यामध्ये ॲडमिशन घेत असताना जगामधले ज्या टॉप युनिव्हर्सिटी आहेत, वर्ल्डमधल्या ज्या QS रँकिंगच्या चांगल्या युनिव्हर्सिटी आहेत, तर अशा पहिल्या 100 युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायला पाहिजे. जर त्या विद्यार्थ्याला पहिल्या 25 युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाली तर त्याला 100% स्कॉलरशिप मिळेल. कारण की शासनाने काय केलेलं आहे की आम्ही पहिल्या 100 ज्या युनिव्हर्सिटी आहे यांना स्कॉलरशिप देऊ, पण पहिल्या 25 विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये जर ॲडमिशन मिळाली तर 100% स्कॉलरशिप मिळते. कारण की स्कॉलरशिप आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कमी आहे. पण तेच तेलंगणा राज्यामध्ये 500 मुलांना स्कॉलरशिप आहे. आंध्र प्रदेशामध्ये फॉरेनला जात असताना 500 मुलांना स्कॉलरशिप आहे. केरळसारख्या राज्यामध्ये 2000 ते 3000 मुलांना स्कॉलरशिप ते देतात, मागेल त्यांना ते स्कॉलरशिप देतात. पण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी हा आकडा कमी आहे. यावरती देखील आपल्याला संघर्ष करणं गरजेचं आहे. तर मित्रहो, फॉरेनला असे काही देश आहेत, जसं तुम्हाला माहीत असेल की सर्वात पहिलं जे शास्त्रीय जे संबोधन केलं गेलं तर ते गॅलिलिओनी केलं होतं. आणि गॅलिलिओनी ज्या देशामध्ये ते संबोधन केलं, गॅलिलिओ ज्या युनिव्हर्सिटीमध्ये, ज्या विद्यापीठामध्ये नंतर प्रोफेसर म्हणून होते, तर ती इटलीची युनिव्हर्सिटी. तर या इटली या देशामध्ये फ्री कॉस्टमध्ये एज्युकेशन आहे. जर विद्यार्थ्याच्या पालकाचं जे इन्कम लिमिट जर कमी असेल तर तो इटलीला जाऊन एज्युकेशन घेऊ शकतो. त्यासाठी काही प्रोसेस आहे, त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस कंप्लीट कराव्या लागतात. मित्रहो, या दृष्टिकोनातनं हा तर मी सांगितला, पण तिथपर्यंत जायचं कसं? तर याकरिता याच्यापूर्वी देखील मी 25 विद्यापीठांना, जे फॉरेनचे विद्यापीठ आहेत, टॉप विद्यापीठ आहे, अशा 25 विद्यापीठांना नागपूर येथे बोलवलं होतं आणि अशाच पद्धतीने कार्यक्रम घेतला आणि एक एज्युकेशन फेअर घेतलं होतं. भविष्यामध्ये मी 100 ते 150 विद्यापीठांना नागपूर येथे बोलवील. त्याचा आपल्याला मेसेज देखील मिळेल आणि त्या विद्यापीठांना बोलवून त्यांची ॲडमिशन प्रोसेस कशी असते याचा देखील आपल्याला मार्ग कळेल. मित्रहो, ही तर झालं फॉरेनमध्ये, पण आपल्या देशामध्ये देखील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने एज्युकेशन करू शकतात. मग आता तुम्हाला एक सांगू इच्छितो की याच्यापूर्वी जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तर ते होते रघुराम राजन. आपल्याला माहीत असेल रघुराम राजन. आता रघुराम राजन जे आहेत तर त्यांनी त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यांनी त्यांचं एज्युकेशन IIT मधनं कंप्लीट केलं होतं. आता IIT मधनं त्यांनी जे आहे त्यांचं BTech कंप्लीट केलं, म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. पण आता इंजिनिअरिंग कंप्लीट केल्याच्या नंतर त्यांनी मेकॅनिकलमध्ये त्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. पण त्याच्यानंतर त्यांनी IIM मध्ये फायनान्समध्ये MBA कंप्लीट केलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे हे आपल्या देशातले सर्वात चांगले इन्स्टिट्यूट आहेत, ज्याच्यामध्ये IITला देखील विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. जर विद्यार्थ्याला IIT मध्ये ॲडमिशन मिळाली तर त्याला करोडपर्यंतचे पॅकेजेस मिळतात, करोडपर्यंतचे पॅकेजेस. 4 वर्ष जसा तो पास होतो, 4 वर्षामध्येच, म्हणजे तो 22 वर्षाचा असेल तर विद्यार्थ्याला करोडपर्यंतचे पॅकेजेस मिळतात. म्हणून विद्यार्थ्यांनी त्याचा देखील चांगला अभ्यास करायला पाहिजे आणि 10वीच्या नंतरच त्यांना त्याचा अभ्यास करणं सुरू करावा लागतो. JEE ही एक्झाम असते, JEEच्या माध्यमातून तो IITला जाऊ शकतो, NITsला जाऊ शकतो, सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड इंजिनिअरिंग कॉलेजेसला जाऊ शकतो, IIITsला जाऊ शकतो. देशामधल्या नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तो ॲडमिशन घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून त्याला हायर पॅकेजेस मिळतील. मित्रहो,
जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की त्याला सायन्सकडे जायचं नाही आहे, त्याला सायन्सकडे जायचं आहे पण त्याला इंजिनिअरिंगकडे जायचं नाही आहे, पण त्याला जे आहे मेडिकल फील्डकडे जायचं आहे, तर विद्यार्थी जे आहेत तो नीटचा अभ्यास करू शकतो चांगल्या पद्धतीने. 11th आणि 12th मध्ये नीटचा चांगला अभ्यास करून तो मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकतो. आपल्या देशामध्ये 1,09,000 विद्यार्थी, सध्याची जी सीट आहे आपल्या देशामध्ये 1,09,000 विद्यार्थी MBBS होऊ शकतात. आपल्या देशामध्ये 1,09,000 या MBBSच्या जागा आहेत. त्याच्यापैकी 58,000 जागा ह्या शासनाच्या आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आहेत. म्हणजे जर विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तर त्याला कोणत्याही पद्धतीची फीज लागत नाही. जी ट्युशन फीज असते ती ट्युशन फीज लागत नाही. त्यानंतर विद्यार्थी हायर एज्युकेशनला IIM मध्ये जाऊ शकतो किंवा IITsमध्ये देखील MTech करू शकतो. तर अशा अनेक अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांकडे अवेलेबल आहे. आणि मित्रहो, एज्युकेशन हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, कारण की आपल्या देशामध्ये एज्युकेशन सिस्टीम ही डाऊन झालेली आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो आणि माझं भाषण मी इथेच थांबवेल. मित्रहो, आपल्या जो देशाचा बजेट आहे, आपल्या देशाचा बजेट आहे ना, बजेट असतो ना आपल्या देशाला, तर आपल्या देशाचा जो बजेट आहे तो 51 लाख करोडचा बजेट आहे या वर्षीचा. मागच्या वर्षीचा बजेट हा 43 लाख करोडचा होता. या वर्षीचा आपल्या देशाचा बजेट हा 51 लाख करोडचा आहे. आता या 51 लाख करोडच्या बजेटमध्ये, आणि तुम्हाला माहीत असेल की आपल्या देशामध्ये अंधश्रद्धेचं वारं नेहमी वाहत असतं. आताच एक अंधश्रद्धेचं वारं झालेलं होतं काही महिन्यापूर्वी, आणि म्हटलं होतं की एका मूर्तीमध्ये आम्ही जीव ओतणार आहोत. अरे ती एका दगडाच्या मूर्तीमध्ये जीव कसा ओतू शकणार? काय टेक्नॉलॉजी आहे तुमच्याकडे? मग दुसरं उदाहरण तुम्हाला देतो की जेवढं बजेट आपल्या देशाचं आहे तेवढंच बजेट US मधला, अमेरिकेमधल्या 2 कंपनीचं आहे. तेवढं 2च कंपनीचं. मायक्रोसॉफ्ट कंपनी तुम्हाला माहीत असेल, इंटेल मायक्रोसॉफ्ट जी कंपनी कम्प्युटर्स बनवते, त्या कंपनी जी आहे, तर या कंपनीचं जे बजेट आहे $273 बिलियन एवढं या बजेट आहे, म्हणजे 20 लाख करोड. आणि ॲपल नावाची कंपनी आहे, त्याचं बजेट आहे 32 लाख करोड. म्हणजे या दोघांचं बजेट जे आहे ते 52 लाख करोड, म्हणजे आपल्या देशाच्या बजेटपेक्षा देखील जास्त बजेट आहे. तर मित्र हो, की या ज्या 2 कंपनीज आहेत यांचं बजेट आपल्या देशाच्या बजेटपेक्षाही जास्त आहे. तर मग असं काय तंत्र आहे त्यांच्याकडे ज्याच्यामुळं त्यांची इन्कम जी आहे 52 लाख करोड आहे, आणि आपला एवढा मोठा देश 130 करोडचा देश, आणि याचं जे इन्कम आहे, याचा जो बजेट आहे हा फक्त 51 लाख करोड आहे. मित्र हो, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनी टेक्नॉलॉजी आणि सायन्सवरती काम करतात. मग कोणत्या सायन्सवरती काम करतात? आपण बघतो ना, जी रेती असते ना, रेती ही सिलिकॉन ऑक्साईड आहे. सिलिकॉन ऑक्साईड, त्याला कंपोजिशन आहे, केमिकल कंपोजिशन सिलिकॉन ऑक्साईड. या सिलिकॉन ऑक्साईड या रेतीपासनं ते सिलिकॉनलाच वेगळं करतात. त्या सिलिकॉनला वेगळं करतात, ऑक्साईड त्याच्यामधनं काढून टाकतात, आणि या सिलिकॉनचं कंपोजिशन तयार करून सेमीकंडक्टर बनवतात. आणि या सेमीकंडक्टरच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमधले असणारी IC, चिप्स, याची स्क्रीन, किंवा तुमच्या लॅपटॉपचा स्क्रीन, कम्प्युटरची स्क्रीन, कम्प्युटरची IC, कोणतेही डिव्हाइस असो जे सेमीकंडक्टरचे डिव्हाइस असतात, तर ते त्या सिलिकॉनपासून ते बनवतात. आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या सिलिकॉनपासनं त्या इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यामध्ये जे काही डिव्हाइसेस असतात, P टाईप मटेरियल, N टाईप मटेरियल, त्याच्यात एवढं आपण डीपमध्ये जाणार नाही, आणि त्या डिव्हाइसेसच्या माध्यमातून ते लाखो करोडो रुपये कमवत आहेत. आणि आपला देश हा अंधश्रद्धेच्या मागे वाहून गेलेला आहे. मित्र हो, या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून सायन्स एज्युकेशन, मग ते एज्युकेशन सायन्समध्ये असो किंवा मग आर्टच्या फील्डमधल्या माध्यमातून लॉमध्ये देखील असो, हे एज्युकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला एक मार्ग सांगितलेला होता की शिका. जेव्हापर्यंत आपण शिकणार नाही, जेव्हापासून आपण एज्युकेटेड होणार नाही, तेव्हापर्यंत आपली प्रगती होणार नाही. त्या स्पर्धेमध्ये ज्यांचा 2रा क्रमांक आला असे लखन प्रकाश ठाकूर जे खुल्या गटामध्ये तळमळ करतात,
तसेच त्यांनी आज आपल्याला शिक्षणाबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले ॲडव्होकेट अभय लोखंडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मत मांडावे. महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रेरणेला अभिवादन करतो. आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2024च्या समारोपीय सत्राचे अध्यक्ष आयुष्यमान हातेकर सर, मंचकावर उपस्थित मिलिंद तेलंग सर, रतनदादा, आयुष्यमान नितीन कांबळे सर आणि आपल्यामध्ये उपस्थित असणं ज्या होत्या त्या जयन मॅडम आणि या मंचकावच्या समोर उपस्थित सर्व भारतीय नागरिक, भारतीय राष्ट्राचे लोक यांना सप्रेम जयभीम करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशवासियांना मंगल कामना. आणि आज या मंचकावर बोलत असताना अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये आज आपण समोर आहोत. वर्तमान परिस्थितीचं जे भाकीत आहे आणि वर्तमान परिस्थितीचं जे वातावरण आहे, हे वातावरण भूतोष न भविष्यतः आपल्या आयुष्यामध्ये मागल्या किमान 25 ते 30 वर्षाच्या कालखंडामध्ये जे वातावरण संपूर्ण देशामध्ये कधीही नव्हतं, अशा प्रकारचं एक तर चित्र विचित्र वातावरण जे आहे ते आज आम्ही या देशामध्ये अनुभवत आहोत. या देशामध्ये राजकारण होतं नाही अशातला भाग नाही. 1937 पासून या देशामध्ये राजकारणाचे वारे व्हायला लागलेले आहे आणि तेव्हापासून राजकारण ऐन केन प्रकारे जे आहे ते केल्याच गेलेलं आहे आणि आजही राजकारण आहे. परंतु आज ज्या स्तराला राजकारण आहे ती स्तर पाहता या देशामध्ये ज्या लोकांनी भारतीय लोकशाहीचा डोलारा उभा केला तो किती काळ टिकेल आणि त्याचं पुढचं आयुष्य काय, असा गंभीर प्रश्न जो आहे किंबहुना माझ्यासारखा विचार करणाऱ्या तमाम लोकांना पडलेला आहे. आम्ही या देशामध्ये स्वतंत्र आहोत याचं कारण जर कुठलं असेल तर या देशाचा कायदा आणि या देशाच्या कायद्याला संरक्षित करणारा जर सर्वोच्च कायदा जर कुठला असेल तर ते या देशाचं संविधान. आणि म्हणून या देशाच्या डेमोक्रेसीवर आम्हाला इतका अभिमान का आहे याचं जर उदाहरण द्यायचं झालं असेल तर जर्मनीच्या इतिहासामध्ये थोडं जरा डोकावून बघावणं आपलं कर्तव्य होऊन जात असतं. जर्मनीच्या इतिहासामध्ये सुद्धा डेमोक्रेसी नावाचा पॅटर्न होता. त्या डेमोक्रेसीमध्ये जेव्हा डेमोक्रेसी होती आणि डेमोक्रेसी प्रतिनिधींना निवडून जायचे आणि हिटलरचा कालखंड याच्या आधी त्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये डेमोक्रेसी नांदत होती आणि किंबहुना या डेमोक्रेसीमधूनच हिटलर जन्माला आलेला आहे. त्या देशामध्ये ज्यू नावाची लोक राहत होती आणि ही ज्यू नावाची जी लोक होती ती फक्त 1% होती. जसं आपल्या देशामध्ये पारशी आहेत ते 1%पेक्षाही कमी झालेले आहेत, 0.99 पर्यंत आलेले आहेत. परंतु या देशाचा समग्र उद्योग, या देशाच्या किंबहुना आर्थिक नाड्या जे आहेत त्या 1% पारशी लोकांच्या आहेत. आणि जर्मनीमध्ये 1937 पर्यंत 1939 पर्यंत त्या देशामध्ये जे आहे 1% ज्यू जे आहे त्या संपूर्ण जर्मनीचं अर्थशास्त्र जे आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन बसलेले होते. कारण त्या देशामध्ये डेमोक्रेसी होती
आणि त्या डेमोक्रेसीमध्ये सर्वांना समान असे अधिकार होते, उद्योगाचे समान अधिकार होते. समता आणि विषमता जे आहे त्या विषमतेला छाटून जी आहे ती समता तिथे नांदत होती आणि 1% जीव जे आहे ते या देशामधलं अर्थशास्त्र सांभाळत होते, संपूर्ण अर्थव्यवस्था त्यांच्या ताब्यात होती. हिटलरला हीच गोष्ट खटकली आणि हिटलरने त्यांच्या विरोधामध्ये आघोडी प्रचार करणं सुरू केलं. सामान्य माणसाचा उत्कर्ष झालेला आहे, उदय झालेला आहे. आणि आपला देश, ज्या देशाचा खरंच गौरव केला पाहिजे, परंतु मित्रो हा देश गौरव करण्यासारखा सुंदर आहे, हा देश नटलेला सुंदर आहे, या देशाची माणसं सुंदर आहेत. परंतु आपण जेवढं सौंदर्य बघत असतो मित्र हो, त्याचबरोबर या देशामध्ये काही विकृतीही आहे. त्या विकृतीला संपवण्याचं आणि त्या विकृतीच्या संदर्भामध्ये तोंड उघडण्याचं धाडस जे आहे ते धाडस या देशामध्ये फक्त 2 व्यक्तींनी केलेलं आहे. एक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि दुसरे डॉक्टर B.R. आंबेडकर. या देशात साधं उदाहरण की आम्हाला बोलता येतं, परंतु आमचे हातपाय माहीत नाही, कोणाला बघून घाबरायला लागतात. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्र हो, या देशामध्ये कितीतरी डायरेक्टर्स आहेत, खूप डायरेक्टर आहेत. तुम्ही सैराट नावाचा पिक्चर बघितला असेल, खूपच सुंदर सैराट नावाचा पिक्चर आहे. आणि पिंजराच्या नंतर मराठी इतिहासामध्ये माइलस्टोन पिक्चर म्हणून जे आहे ते सैराटचं नाव येतं. कशावर आधारित आहे, काय थीम आहे त्याची वाली? हॉनर किलिंग थीम आहे. हॉनर किलिंग 2013, 2014, 2012 पासून 2015-16च्या दरम्यान जे आहे या देशामध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, आंध्र या देशामध्ये सर्रासपणे मुलींची कत्तल व्हायला गेली हॉनर किलिंगच्या नावाखाली. पण एकाही डायरेक्टरने जे आहे आपलं तोंड उघडलं नव्हतं. अशा वेळेस सैराट जन्माला आला ना, त्यानं सांगितलं की या देशामध्ये किती घातक आणि प्रचंड स्वरूपामध्ये हॉनर किलिंग आहे. हे जे तोंड दाबणं जे आहे या देशामध्ये होतं आणि हे तोंड दाबण्याचं काम ज्या व्यवस्थेमध्ये सुरू होतं त्या व्यवस्थेमध्ये फक्त 2 व्यक्ती असे दिसतात जे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभे आहे. एकीकडे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि 2500 वर्षांना डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि ते या देशाला मग डेमोक्रेसी देतात. मग ते या देशाला डेमोक्रेसी देतात आणि या डेमोक्रेसीमध्ये जे आहे फंडामेंटल राईटमध्ये राईट टू स्पीचचं आर्टिकल टाकतात. आर्टिकल 90 मध्ये या देशामध्ये आर्टिकल 21 टाकतात. राईट टू लिव्हचं आर्टिकल टाकतात आणि या देशामध्ये नागरिकाला जगण्याचा सन्मान देतात. आम्ही या देशातल्या डेमोक्रेसीवर रश्क का करावं? अरे मागल्या 5,000 वर्षामध्ये तुमच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या या देशातल्या लोकांना देवानी, मला कठीण काम आहे, अरे या देशातल्या देवानी म्हणावं की हे मागच्या जन्मी पाप केलं म्हणून शूद्राच्या याच्यामध्ये जन्माला आले आणि हे शूद्र म्हणावं आणि उभं राहावं का त्याच्या मंदिरामध्ये पाय लोटायला जे आहे ते रांगाच्या रांगा लावतात. अशा लोकांना देव मोठा आणि त्यांचं ते विधान मोठं. प्रचंड हास्यास्पद स्थिती आहे. या देशात काय सुंदर नाही, प्रचंड सुंदर आहे, प्रचंड सुंदर होतं या देशामध्ये. परंतु कोणी जर उद्ध्वस्त केलं असेल तर या व्यवस्थेने उद्ध्वस्त केलं. त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोट दाखवणाऱ्यामध्ये सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये संविधानामध्ये आस्था सांगितलेली आहे. या देशामध्ये संविधानानं आस्थेचा सन्मान केलेला आहे. मग ती आस्था या देशातल्या मुसलमानाची का असेल, ती या देशातल्या रामाची का असेना, या देशातल्या हिंदूंची का असेना, या देशात सिखांची का असेना, या देशात बौद्धांची का असेना, त्या प्रत्येक आस्थेचा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रिएम्बलमध्ये केलेला आहे, राईट टू फंडामेंटल ऍक्टमध्ये केलेला आहे. म्हणून आम्हाला या देशाच्या संविधानावर रास्त अभिमान. या देशाच्या संविधानामध्ये अरे तुम्ही काय म्हणता, एका या देशातल्या लोकांना काय दिला तुम्ही या देशातल्या लोकांना दिलेला आहे विष. आणि ते विष म्हणजे जहर, आणि ते जहर म्हणजे एका जातीने दुसऱ्या जातीची नफरत करावं इतकं भयानक असं जहर. आणि तुम्ही म्हणता की याचा पुरस्कार करावा, आम्ही या चातुर्यवर्ण व्यवस्थेचा आम्ही पुरस्कार करावा. अरे बाहेर देशामध्ये जर जाऊन चातुर्यवर्ण सांगितले तर ते लोक हसतात. या मॅक्स मुलरला तुम्ही हिंदू पंडित म्हणत होते, जेव्हा त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला तेव्हा तुम्ही त्याला म्हणे की हा पागल झाला मॅक्स मुलर. जे त्या साधे पोथी पुराण जे आहे ते मॅक्स मुलरने इकट्ठे केलेले आहे तुमचेवाले, तुमच्याकडेही नव्हते तेवाले.
या देशामध्ये आलेल्या लोकांनी तुम्हाला बरंच काय देऊन गेलेलं आहे आणि या देशामधली जी व्यवस्था आहे ते डेमोक्रेटिक करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कितीतरी मेहनत घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम नव्हतं या देशाचं संविधान बनवणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या माणसाचे हक्क सुरक्षित करण्याकरता या देशाच्या याच्यामध्ये गेले. परंतु ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जबाबदारी टाकली तर त्यांनी या जगाच्या इतिहासामध्ये सर्वात उच्च कोटीचं तत्वज्ञान त्या संविधानामध्ये फिरून जगातल्या संपूर्ण संविधानामध्ये सर्वश्रेष्ठ वैश्विक स्तरावरचं संविधान बनवलं. That is the ideal copy of the world. There is no alternate comparison. तुम्ही भारतीय संविधानाच्या मानवीय मूल्याची आणि कल्याणकारी राज्याची कल्पना जी आहे ते अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन सोबत नाही करू शकत. तुम्ही युकेच्या कॉन्स्टिट्यूशन सोबत नाही करू शकत. अरे ज्या युकेमध्ये ज्या फ्रान्समधून तुम्ही म्हणता का आम्ही हे न्याय समता स्वातंत्र्य बंधुत्व घेतलेलं आहे त्या फ्रान्सच्या राज्यघटनेमध्ये 1948ला महिलांना अधिकार दिले वोटिंगचे. 1948ला काय समता होती त्या फ्रान्समध्ये? कुठे समता होती फ्रान्समध्ये? युकेमध्ये राईट टू वोटिंग ऍक्ट 1965 अमेंडमेंट आर्टिकल 15 1870 डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द मायनॉरिटी अँड ब्लॅक्स कुठं होता? हे जर इतके मानवीय मूल्याचे असतील म्हणून आयडियल कॉपी जगामध्ये आज एक आयडियल संविधानाची जर कॉपी घ्यायची असेल तर ते आयडियल संविधान हे भारताचं आहे. भारताच्या लोकशाहीचा मोठेपणा आहे. भारताची लोकशाही या जगात मोठी नाही आहे. ज्याच्यापेक्षा कितीतरी पारंपरिक दृष्टीने मोठ्या या असतील. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे हे जगाला मार्गदर्शन तत्व सांगेल या प्रकारचं आयडियलिस्ट आहे. आज जगाच्या पाठीवर इतकं आयडियलिस्ट संविधान जे आहे ते दुसरं कुठलंही नाही आहे जितकं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. हे देत असताना त्या भारतीय संविधान सभेमध्ये जे आहे ते सारेच लोक श्यामाप्रसाद मुखर्जी बसले होते तिथे, भारतीय जनसंघाचे संस्थापक. त्यांनी या संविधानाला विरोध केला नाही. पण बाहेर आल्याच्या नंतर RSI कणकरपत्री महाराजांसारखे लोक जे आहे ते भारतीय संविधानाला विरोध करत बसले होते. RSI उभा आयुष्य त्यांनी भारतीय संविधानावर खडेगोटे उचललेले आहेत आणि भारतीय असेंब्लीमध्ये संविधान बनवत असताना बॉम्ब टाकलेले आहेत. अशा लोकांचे गेलेले आहेत. आमचा प्रश्न हा नाहीये तुम्ही काय होतात ना काय नाहीये ते काही का असे ना, पण हा देश भारत आहे, भारत म्हणून स्वीकार करायला शिका आणि या देशाचं गुन्हा गोविंदांना नांदवायला शिका, कारण ते अत्यंत गरजेचं आहे. या देशाच्या सीमेमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा भारतीय आहे आणि तो भारतीय देशाचा नागरिक आहे असं भारताचं संविधान सांगतं. आणि तुम्ही त्या देशामध्ये दुय्यम नागरिकत्व काही लोकांना सांगता. या देशामध्ये अशा प्रकारची विभाजनी करण्याचा प्रयत्न करता. अशी स्थिती या देशामध्ये तुम्ही निर्माण केलेली आहे. काय समजता तुम्ही? काय या देशाचे लोक मूर्ख आहेत काय? 1977 मध्ये इंदिरा गांधीला धडा शिकवणारे लोक जे आहेत ते याच देशातले होते. तुम्ही त्यांच्या सोबत होतात. हे याच देशातले लोक आहे. ज्या इंदिरा गांधीचा माज वाढला होता त्या इंदिरा गांधीचा माज एका झटक्यात उतरवणारे जे आहे ते याच देशातले आणि त्यावेळेस याच देशाचं संविधान होतं. आजही परिस्थिती तीच आहे. ज्याचा माज चढेल त्याचा माज उतरवण्याची ताकद तुमच्या एका ओटामध्ये आहे. लक्षात घ्या. आणि लोकशाहीच्या मंचावर नागरिकांच्या हक्क आणि अधिकाराची चर्चा करणं हा कुठलाही गैरप्रकार नाही आहे. ती खुलेआम पद्धतीने झाली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही आपला वोट डिसाईड करू शकले पाहिजे. इतका अधिकार तुमच्या वाट्याला आलेला. हा डेमोक्रेटिक राईट आहे तुमचावाला, तो तुम्ही बजावला पाहिजे. आणि साऱ्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन जे आहे तुम्ही आपला निर्णय योग्य प्रकारे निघाला पाहिजे. या वोटिंगच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये अरे वोटिंग कुठं सुरू झालं? ग्रीकमध्ये. आणि ग्रीकमध्ये फक्त माणसांना वोटिंग करण्याचे अधिकार होते, बाया आणि गुलामांना अधिकार नव्हते. ते अधिकार तिथून जेव्हा वोटिंगचा इतिहास आपण पाहतो तो इतिहास आहे. आणि त्याच्या अथेन्समध्ये फक्त माणसांना अधिकार होते. आणि अमेरिकेमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं, युकेमध्ये 1928ला महिलांना अधिकार मिळालेले आहेत. परंतु भारतीय राज्यघटनेने तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते बाय बर्थ अधिकार दिलेले आहेत. भारतीय संविधान जेव्हा जन्माला आलं तेव्हा तुम्हाला जे आहे सर्वच्या सर्व अधिकार ॲट अ टाइम मिळालेले आहेत. आणि म्हणून हे साधं नाही आहे. तुम्हाला याच्याकरता संघर्ष करावा लागलेला नाही आहे. आणि म्हणून कदाचित याची किंमत तुम्हाला वाटत नसेल,
परंतु एक एक वोट देत असताना आपल्या भविष्याचा विचार करून आपण दिलेला पाहिजे. आजची राजकीय परिस्थिती बघितल्याच्या नंतर जी आहे तुम्ही याचा विचार प्रामुख्याने गांभीर्याने केला पाहिजे. हे राजकारण आपल्या ठिकाणी आहे, परंतु हा देश जर उद्या नष्ट झाला तर या देशाची डेमोक्रेसी नष्ट झाली तर तुम्ही कुणाकडे पाहणार आहात? कोण वाचवायला येणार आहे तुम्हाला? 2/3 मेजॉरिटीने राज्य करायला देता तुम्ही आणि ते डिक्टेटरशिप मध्ये कन्वर्ट होतं. ते काय प्रकार आहे आम्हाला? हे अशा प्रकारचं राज्य करून दिल्याच्या नंतर त्यांना खाली खेचण्याची संधी आहे का तुम्हाला 5 वर्षाच्या नंतर? कधीच नाही आहे. म्हणून आपल्या वोटाचा विचार करत असताना आपलं वोट वाया जाणार नाही, आपलं वोट योग्य त्या व्यक्तीला गेलं पाहिजे आणि या देशाच्या निर्मितीमध्ये त्याचा सकारात्मक भाग गेला पाहिजे याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. कोणत्या जातीचा विचार करता? जेव्हा या देशावर आणि या देशावर एक मोठं संकट येऊन पडलेलं आहे तेव्हा कुठल्या जातीचा विचार करायचा? आम्ही कुठल्या धर्माचा विचार करायचा? बाबासाहेबांना आम्हाला धर्म सांगून वोट द्यायला सांगितलं होतं का? बाबासाहेबांना आम्हाला जात पाहून वोट द्यायला सांगितलं होतं का? बाबासाहेबांना या देशासाठी काय म्हटलेलं आहे? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा इंग्रजाचं राज्य आपल्या देशावर होतं आणि हिटलर दुसऱ्या बाजूने लढत होता. आणि हिटलर जेव्हा लढत होता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं की या युद्धामध्ये हिटलर हा मानवतेचा शत्रू आहे आणि इंग्रज जी आहे त्याच्या रूपाने या देशामध्ये मानवता वाचणार आहे. त्यामुळे या मानवतेच्या शत्रूला परास्त करण्यासाठी जे आहे तुम्ही लोक जे आहे ते या सैन्यामध्ये भरती व्हा, इंग्रजांच्या सोबत लढा. आज वस्तुस्थिती तशीच आपल्या वाट्याला आलेली. डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका अति स्पष्ट आणि क्लिअर आहे की आज संकट राष्ट्रावर आलेलं आहे, आज संकट या देशाच्या समोर आलेला आहे आणि देशाच्या समोर जेव्हा संकट आलेला आहे आणि प्रश्न जेव्हा डेमोक्रेसीचा आलेला आहे तेव्हा डेमोक्रेसी कुठल्याही परिस्थितीत वाचली पाहिजे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जे आपले हक्क आणि सुरक्षा आहे ते आपल्याला अबाधित राहण्याची गॅरंटी मिळणार. आज जर चुकले तर उद्या पश्चातापाच्या शिवाय तुमच्या वाट्याला काही येणार नाही आहे. आणि ही जी अनागोंदी आहे, हे जे मात चढलेलं जे सरकार आहे त्या मात चढलेल्या सरकारचे मस्तकातल्या खाली आणण्याची ताकद जी आहे तुमच्या एकावर. तेव्हा एक वोट वाया जाता कामा नये. एक वोट या डेमोक्रेसीसाठी राहिलेला आहे, एक वोट भारत राष्ट्रासाठी राहिलेला आहे, एक वोट 26 जानेवारी 1950च्या संविधानासाठी आहे, एक वोट तुमच्या भविष्यासाठी आहे, एक वोट हे तुमची पिढी आहे आणि आज चुकले तर उद्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय भारत. यानंतर जोरदार टाळ्यांनी त्यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी द्वितीय पारितोषिक ज्यांनी पटकावलं आहे अशा भाग्यश्री जर असतील तर त्यांनी मंचाकडे यावे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग्यश्री पाटील यांना 2000 रुपये व भारताचे संविधान हे पुस्तक आणि प्रमाणपत्र असं सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी यांना द्वितीय पुरस्कार ज्यांनी प्राप्त केला आहे त्यांना प्रदान करावं असं सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो व सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं, स्वागत करावं. यानंतर ज्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला असे मृदुला संविधान व प्रमाणपत्र असं मी सर्व समितीच्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी मृदुला नन्नावरे ज्या वक्तृत्व स्पर्धा शालेय गटामधून प्रथम आल्या त्यांना हे पुरस्कार प्रदान करावं असं सर्व मंचावरील पाहुण्यांना मी विनंती करतो. व या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना सुद्धा प्रमाणपत्र आणि भारताचे संविधान हे समितीतर्फे देण्यात येत आहे, तरी मंचाच्या बाजूला त्यांनी घेऊन जावं. यानंतरची पुढची धुरा मी माननीय महेंद्रभाऊ वैद्य यांच्याकडे पुढची कार्यक्रमाची धुरा मी सोपवतो. धन्यवाद.
विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2024 आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती व डॉक्टर APJ अब्दुल कलाम मंचावरनं मी महेंद्र वैद्य मला आयोजकांनी सूत्रसंचालनाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे सप्रेम आभार मानतो. आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो म्हणजे शहरातील सेवा संघटनांचा सत्कार करण्याचा. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो श्वास सेवा संघटना. ही संघटना गोरगरिबांसाठी विद्यार्थ्यांसाठी सदा सर्वदा उभी राहते. कुणाचा श्वास थांबू नये आणि त्यासाठी सदैव तत्पर माननीय विठ्ठलभाऊ गुळगाणे मी यांना आमंत्रित करतो. माननीय विठ्ठलभाऊ गुळगाणे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संजय धावर्डे यांना मंचावर बोलावण्याचं इथे एक सांगावेसे वाटते की लेफ्टनंट कर्नल विलियम लॅम्स्टन भारताच्या त्रिकोणामितीय नकाशाचे जनक आणि त्यांच्या 200व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ग्रेट ट्रिगोनॉमेट्रिकल सर्वे ऑफ इंडियाचे जनक म्हणून इतिहासात नोंद झालेल्या विल्यम लॅम्स्टन यांचे तब्बल 13 वर्षे हिंगणघाट मध्ये वास्तव्य होते. त्या प्रित्यर्थ समितीने कर्नल लेफ्टनंट विल्यम लॅम्स्टन यांच्या नावाने प्रवेशद्वार तयार करून त्यांना आदरांजली देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. बहुउद्देशीय संस्था जी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करते आणि सर्वसामान्यांना गरजेप्रमाणे रक्त पुरवठा करते अशी ही जय भवानी माता बहुउद्देशीय संस्था ही इतरही अनेक कार्य करते. माननीय गुणवंत ठाकरे सर यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता सुनील भाऊ दिवे यांना सुद्धा आमंत्रित करतो. आता नंतर आता राकेश झाडे यांचे खूप मोठे योगदान आपल्या गावातील लोकांना मिळत आहे. जिथे कुठे बस दोनच राहिलेत का? अल खिदमत फाउंडेशन मुस्लिम समाजासाठी कार्य करणारे नूर भाई यांना मी आमंत्रित करतो. निसर्गावर निस्सीम प्रेम करणारे शहरात जिथे जागा तिथे वृक्ष लागवड वृक्ष मित्रों का ये कहना है, घर घर पेड़ लगाना है, झाड़े लावा,
अतिशय जयंती उत्सव समितीचे मानद सभासद माननीय पप्पू मुंजेवार सरांना मी इथे सत्कारासाठी आमंत्रित करीत आहे. त्यांचा सत्कार अनुताई सोमकुवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उत्कृष्ट बासरीवादक व योग शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक, वनानदी संवर्धन पुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी साराकडे देत आहोत. महेंद्रदादा वैद्य यांच्याकडनं ही सप्रेम भेट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाप्रतिमा.